आसलो आनी तुमी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आसा नड्डा आसा यांची भेट घेवन कितें डिस्कस जालें हेजेर? आम्ही काल आमचे स्टेट कमिशन फॉर पर्सन फॉर एम्पावरमेंट ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाचे त्यांच्या मतातर्फे आम्ही दिल्ली एक दौरो केल्लो. या दौऱ्याच्या दरम्यान आमचे जे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट जे 9, 10, 11, 12 गोंयान भितर जावपाचे आसा ते थोडे जे मंत्री आशिल्ले तांकां मेळपाचो प्रयत्न केलो. एक म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जे युनियन गव्हर्मेंटान भितर मंत्री आसात श्री आदरणीय JP नड्डाजी हांचे बरोबर आमची अत्यंत म्हत्वाची अशी बैठक जाली. आणि तातूंत भितर आमी इंटरनॅशनल पर्पल फेस्टाचें एक इन्विटेशनय तांकां दिलें. तांची मिसेस जी मॅडम मल्लिका नड्डा ही खुबशे दिव्यांगां भितर खूब मोठें काम करीत आसता आणि दिव्यांग स्पोर्ट्सान भितरय तेचें खूब योगदान आसा. म्हणून तांकां दोगांकी इन्विटेशन एक्सटेंड करपाचें आणि तांकां निमंत्रणय दिवपाचें आणि इंटरनॅशनल पर्पल फेस्टाचे किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे संघटन जावं ताजे विशीं ताणें थोडेशे 1-2 प्रश्न विचारले आणि तातूंत भितर एक समर्पक अशें आमी तांकां ब्रिफींगय केल्लें आसा. वास्तवीक संघटनेच्या विशीं किंवा पॉलिटिक्साच्या विशीं ही मिटींग न्ही, ती फक्त आमकां इंटरनॅशनल पर्पल फेस्टाक ज्या मनशाचे अनेक NGOज आसा आणि जे ह्या क्षेत्रांत भितर अत्यंत तळमळीन काम करतात म्हणून आमकां अपेक्षा आसा की JP नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष हे गोंयान भितर येतले आणि तशेंच दुसरे मंत्र्यांक जे जे कितें आमकां सहकार्य युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान लागतले ते तांणी एश्युरन्स दिल्ले आसा. हाजे बरोबर तांणी इतके हेंय केल्लें आसा की तांकां पूर्ण कल्पना आसा इंटरनॅशनल पर्पल फेस्ट म्हणजे कितें आणि तांणी आमच्या प्रत्येक जी आमचे इनिशिएटिव्ज आसा ताचे खूब खूब अभिनंदन आनी कौतुकय केल्लें आसा आणि पूर्णपणे पाठिंबोय तांणी केल्लो आसा. आणि आपले वतीन जी कितें मदत करपाक शकता, जे मार्गदर्शन करपाक शकता तें सदोदीत आपूण ह्या कार्या खातीर आसतलो आणि तशेंच बाकीच्या मंत्र्यांकय आपूण आपल्या तर्फे तांकां ह्या इनिशिएटिव्हाक सपोर्ट करपा खातीर आवाहन करतलो अशें तांणी सांगलां. भाई गेल्ले वर्सा पर्पल फेस्ट केले इंटरनॅशनल, कसो सपोर्ट जो आसलो आनी कसो अनुभव जो आसा तुमकां त्या टायमार मेळ्ळो? ना, गेल्ले फावटीक अत्यंत बरे तरेन जाल्लें, कारण गेल्ले फावटीक इंटरनॅशनल पर्पल फेस्ट एक वेगळ्या स्तराचेर गेले. पयले पर्पल फेस्ट आशिल्ले ते इट वॉज लिमिटेड टू इंडिया, पूण गेले ते फावटीक आमकां सादारण 15-16 नेशनांनी सपोर्ट केल्लो आणि तांचे आयिल्ले. म्हणजे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट जाता तेन्ना कितें जाता की आमचे युरोपियन देश आसतले किंवा प्रगत राष्ट्र आसतलीं तांचे बरोबर आमचे करार जातात, मेमोरेंडम जाता आणि आमचे बेस्ट ऑफ द प्रॅक्टिसीस आमी एक्सचेंज करतात, आमचे बेस्ट ऑफ द पॉलिसीस आसतात किंवा आमचे कायदे ह्या दिव्यांग क्षेत्रा भितर तांकां प्रोटेक्शन दिवपा खातीर कायदे आसतले किंवा ज्यो ज्यो नवी नवी टॅक्नोलॉजीज असतात किंवा एसिस्टीव डिवायसीस असतात, जे कितें नवे दिव्यांगाचेर मात करपा खातीर तांकां डिवायसीस लागता, इम्प्लांट्स लागता किंवा आमचे एड्स लागता, एप्लायन्सीस लागता, हे सगळे आमी आदान प्रदान करतात. म्हणून हे अत्यंत गरजेचें. आणि गेले ते वेळार सादारण ते 150 अशे एंटरप्रेन्युअर्स आयले आणि बहुतेक एंटरप्रेन्युअर्स हे दिव्यांग क्षेत्रांतल्यान स्वता दिव्यांग असले नंतर ताचेर मात करपा खातीर मॅकनायज्ड आनी एसिस्टीव डिवायसीस तांणी केल्ले. ताचें खूब प्रदर्शन जाल्लें. आमी पळयतात की दिव्यांग क्षेत्रांत भितर काम करता आसतना तांच्या एज्युकेशना भितर तांकां लागपी एड्स, एप्लायन्सीस, डिवायसीस हे तर जातात, तांकां दैनंदीन जिवनान भितर तांकां तांचो मार्ग सुगूर करपा खातीर जे डिवायसीस लागतात तेय जातात. ताचे बरोबर तांकां प्लेसमेंट करपा खातीर स्किलिंग, अपस्किलिंग, रिस्किलिंग ह्यो गोश्टी सगळ्यो जातात. ह्या सगळ्याक आमकां तांची मदत लागता आणि हे सगळे आमी एकाच प्लॅटफॉर्माचेर म्हणजे तांचे कल्चर आसतलो, तातूंत भितर स्पोर्ट्स आयटम आसतले, तातूंत भितर एज्युकेशन आसतलें, तातूंत भितर एम्पावरमेंट इन प्लेसमेंट आसतलें, स्किलिंग आसतलें. हे नवे नवे ज्यो वस्तू आसात त्यो आमकां इतर देशा कडल्यान पळोवपाक मेळटात. म्हणून त्या वेळार आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी खूब मोठ्या प्रमाणात सगळ्याक आव्हान केल्लें की इंटरनॅशनल पर्पल फेस्ट किंवा पर्पल फेस्ट हो कॉन्सेप्ट प्रत्येक राज्यान आपणावचो आणि दिव्यांगां भितर एक सन्मान, एक डिग्निटी, समाजा भितर एक उच्च अशें स्थान आणि तांकां स्वताच्या पांयाचेर उबे रावपा खातीर ज्यो ज्यो गरजो आसात ते करपाचें आव्हान केल्लें. आनी त्या दृश्टिकोनांतल्यान आयज आमी पळयतात एखादे कोणाक दिसतलें की खूब मोठो खर्च आमी करतात पूण तातूंतल्यान कितें उत्पत्ती जाता, पूण तुवें पळयलें जर जायत जो मायंडसेट आसा, जे नॅरेटिव्ज आसात, जे परसेप्शन्स आसतात,
ते आयज चेंज जाल्ले आसा. आमच्या स्कुलांचे भुरगे आयज सेन्सिटायज जाले, तांकां अवेरनेस आयले. दिव्यांग भुरग्यां बरोबर मेन स्ट्रिमान भितर वावरता आसतना आमी इक्वेलिटी जावं आमी म्हणटात इन्क्लुजन म्हणटात, आमी म्हणजे एसेसिबिलिटी पळयतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आसा ती अत्यंत मनांतल्यान तळमळीन आमी त्या लोकां कडेन पळोवपाक लागतात. हो जो चेंज ऑफ मायंडसेट, चेंज ऑफ नॅरेटिव्ह, चेंज ऑफ परसेप्शन, हे सगळे कार्य आमी करतात, म्हणून बरें दिसता. भाई जेन्ना दिव्यांग्यां खातीर इतलें काम करता, आमी फर्स्ट टायम पळयतात तुमी मंत्री जाल्ल्या खंय तरी पर्पल फेस्ट किंवा बाकीचे दिव्यांग्यां खातीर जे कार्यक्रम जाता ते दिसून येता. हे सगळें करता आसतना भाई तुमी कशे पद्दतीन ह्या हितून पळयता सगळें? ना आमकां कितें जाय, आज अनेक स्कुलां येवपाक लागली. सगळीं स्कुलां आतां नॅशनल एज्युकेशन पॉलिसी द्वारे आमी म्हत्वाचो बदल म्हणजेच एक मेन स्ट्रिमान भितर त्या भुरग्यांक प्रत्येक स्कुलान भितर इन्क्लुजन टायप ऑफ एज्युकेशन आसपाक जाय. म्हणजे आमी दिव्यांगां खातीर सेपरेट स्कुलां करतात ती जालीच, पूण प्रत्येक स्कुलाक कोण एडमिशन नाकारपाक शकना हो कायदो जाल्लो आसा. आनी थंय प्रत्येक स्कुलाक म्हणजे एक्सेस मेळपाक जाय, तांकां रिसोर्स रूम आसपाक जाय, तांकां स्पेशल एज्युकेटर आसपाक जाय. अशे पद्दतीचे आमी प्रोग्रामींग केल्लें आसा. आयज बीएडाची कॉलेजी स्पेशल एज्युकेटेड निर्माण करपाक लागले. आज गोंयांत भितर मॅन्युफॅक्चरींग दिव्यांगां खातीर लागपी वस्तू मॅन्युफॅक्चरींग जावपाक लागल्यो. आयज आमी प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र आसात, ते प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्रा मार्फत प्रत्येक दिसाक 20-25 लोकांक आमी इक्विपमेंट्स दितात, एड्स दितात, एप्लायन्सीस दितात. आमचे रिहॅब सेंटर म्हणजे स्पायनल कॉर्ड रिहॅब सेंटर जे आमच्या गोंयांत भितर नाशिल्ले, आमकां बेंगलोर दिल्ली वचचें पडटालें. खूब महागडी असो हो ट्रिटमेंट आसा तो गोंयांत भितर आयज अल्प दरान भितर आमकां मेळपाक लागलो. अश्यो गोंयांत भितर आयज आर्टिफिशियल लिम्स तयार जावपाक लागले, फिटमेंट जावपाक लागले. ह्यो सगळ्यो गजाली आमी बॅक ऑफ ऑफिस म्हणटात, म्हणजे फाटल्यान पळयतात. खुबशा लोकांक दिसता हो एक समारंभ आसा आनी समारंभा नंतर कांयच जायना. गोंयांत भितर आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आमचे खंबीरपणान आमच्या फाटल्यान उबे रावतात. आयज तांणी एक डिक्लेअर केल्लें आसा की आमी एसएससीक भितर इंटेलेक्च्युअली डिसेबल आसात ते एकादेवेक सामान्य भुरग्यां बरोबर कॉम्पीट करपाक शकना, म्हणून एकादेवे ते एसएससीक जर ती एकेडेमिकली एक्सलन्स तांचे कडेन ना जर जाय जाल्यार तांच्या स्कील बेस्ड सर्टिफिकेट म्हणजे एसएससी पासिंग सर्टिफिकेट तांकां मेळटा. जर ते त्या तातूंत भितर प्राविण्य मेळयलें अमूक एक क्षेत्रांत भितर जाल्यार ताका ती एसएससी पास सर्टिफिकेट मेळटा, जाणे करून त्या उद्योगां भितर किंवा त्या एम्प्लॉयमेंटा भितर तांकां स्वताचो रोजगार निर्माण जावपाक शकता. अशे अनेक उपक्रम आमी केल्ले आसात. ओके सर, आतां सेगीत 3 वर्सां जालीं तुमी पर्पल फेस्ट इंटरनॅशनल पर्पल फेस्ट म्हणटा, पूण इंटरनॅशनल म्हणटा आसतना तुमी स्टेट लेवलीचेरूय तितकीच तडजोड घेता आनी हे भुरग्यांक एक वयर काडपाचो एक तितकोच प्लॅटफॉर्म दिला. पूण आतां अशें जालां की भुरग्यांचे तशेंच पेरंट्साचे तुमचे कडच्यान आनी एक्सपेक्टेशन वाडत आसा, जाल्यार हेजे कडेन तुमी कशें पळयता आनी कितको तांकां सोक्ष लागतलो? अत्यंत म्हत्वाचें, कारण आयज जेन्ना तांकां सगळे जागृती जाली, अवेरनेस जाले, सेन्सिटायज जाले, जे घरान भितर रावपी भुरगे भायर सरलेले आसात, पेरंट्सांक कळपाक लागले की आमी एखादे म्हजो दिव्यांग घरान भितर आसा तर जायत लिपोवन दवरप ना, तांकां मुखार हाडटात. तांचे एज्युकेशनल निड्स कितें आसात, तांच्यो गरजो कितें आसात, तांकां एम्प्लॉयमेंट जाय, ही जागृती निर्माण जाली. पयलीं आमी बंद खोलीन भितर तांकां दवरताले. बदल हो अत्यंत इतको व्हडलो जाल्लो आसा आनी अपेक्षा खूब प्रचंड प्रमाणान वाडलेली आसा. आतां अपेक्षा आमच्यो जाल्ल्यो आसात की 18 वर्सां पर्यंत आमी तांकां स्कुलान दवरता. 18 वर्सां नंतर स्कुलान घालपाचें प्राविधान ना. जेन्ना एखादो भुरगो 20-25 वर्सांचो जाता, तो एग्रेसीव जाता, इंटेलेक्च्युअली डिसेबल आसता, पेरंट्स ताका कंट्रोल करपाक शकना. बाय द टायम तो 25 जाता तो पर्यंत पेरंट्स आसा ते 65 वर्सांचे जाता आनी पेरंट्साक एक सदांच चिंता लागता की वॉट इज आफ्टर मी, म्हणजे नंतर ह्या भुरग्याचें कितें जावपाचें. घरा भितरली इतर भावंडां आपापल्या कौटुंबीक हातून भितर रावतात, न्युक्लियर फॅमिली करून रावतात, कोण फ्लॅट घेता, कोण बंगलो बांदता आनी आवय बापाय कडेन दिव्यांग भुरगो एखादी उरता. हांव सगळेच केसीस म्हणना. अशे वेळाचेर आवय बापायच्या मनाचेर स्ट्रेस येता, ताण येता. तातूंत भितर सोल्युशन करपा खातीर आयज आनंद निकेतना सारकी एक संस्था, आस्था संस्था, जे आमचे कडेन संलग्न आसा आनी आमी तांकां पूर्णपणे आर्थीक फायनान्शियल तांच्यो निड्स आसात ताचे खातीर CSRच्यान आमी मेळोवन दितात. एक अशें नवें स्कूल आयज सादारण ते 10 कोटीचे म्हणजे 12 कोटीचे एक स्कूल उबे रावतात म्हापसा भितर. जे अशे जे भुरगे वाडलेले भुरगे आसात, जे एखादे एग्रेसीव जाले जर जाय जाल्यार तांकां थंय स्केलिंग करप,
तांकां बिझी दवरप आनी तातूंतल्यान तांचे कडच्यान प्रोडक्टिविटी करून घेवप अशा प्रकारचे अनेक उपाय योजना आमी केल्ले आसात. सो वाडत्या अपेक्षे प्रमाणे त्यो फुलफील करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा आनीक आमी आमचे परीन खूब मोठे प्रयत्न करतात. जाल्यार तुमचो दौरो आसलो तेन्ना तुमी जे नॅशनलायज जे मिडिया आसले तांकां कित्याक लागून तुमी तो मुद्दम तो कार्यक्रम दवरलेलो? काल आमी एक रायझिंग फ्लेम म्हणून एक NGO आसा तें म्हत्वाचें काम करता. मिसेस निधी गोयल म्हणटा ती, तांचो एक NGO आसा रायझिंग फ्लेम, आनी ह्या रायझिंग फ्लेमाच्या मार्फत आमी संपूर्ण आमच्या जे दिल्लीची मिडिया हाऊसेस आसात, इम्पॉर्टंट मिडिया हाऊसेस म्हणजे जांकां राष्ट्रीय स्तराचेर उचेलें स्थान आसा, तांचो एक स्पॉटलायट म्हणटा तो कार्यक्रम, मिडिया सेन्सिटायझेशन आनीक इंटरनॅशनल पर्पल फेस्टाचे ब्रिफींग आनी तांचे कडेन इंटरनॅशनल पर्पल फेस्टा खातीर इनवायट वचप आनी तांणी प्रोपेगेट करप हे न्यूज आनी परत एक फावटी मिडियान भितर हो विशय इंटरनॅशनल पर्पल फेस्टाचो स्प्रेड करप, अवेरनेस करप. हाचे खातीर आमी सादारण ते 40 मिडिया हाऊसेसाचे प्रतिनिधी थंय एकठांय आयले आनी आमचो तांचे बरोबर वार्तालाप जालो, वर्कशॉप जाले आनीक मिडिया सेन्सिटायझेशन अवेरनेस एज रिगार्ड्स टू डिसेबल्स हो कार्यक्रम जालो. अत्यंत सुंदर असो कार्यक्रम ह्या वेळाचेर जालो. हो कार्यक्रमा भितर पार्टिसिपेट जावपा खातीर युनायटेड नेशन्स आमचे कडेन आयले, म्हणजे ह्या हातूंत भितर म्हत्वाची भुमिका तांणी मनयली. म्हणजे आमचे रेजिडेंट कमिशनर फॉर युनायटेड नेशन्स इन इंडिया हांचे भागीदारीन तांच्याच कार्यालया भितर सगळे मिडिया हाऊसेसाचे टॉप रिप्रेझेंटेटिव्स ते सामील जाले. त्याच बरोबर आमचे रायझिंग फ्लेम म्हणटा ते मिसेस निधी गोयल, तशेंच आमचे युनियन गव्हर्मेंटाचे जे सेक्रेटरीज आसले, DDN आसतले, हे सगळे एकठांय येवन हो एक व्हडलो वर्कशॉप, एक दिसाचो वर्कशॉप आमी दिल्लीन भितर केलो. अत्यंत सफल असो हो कार्यक्रम आशिल्लो आनीक हे जे मिडिया प्रतिनिधी आशिल्ले तांचो एक म्हणजे रिस्पॉन्स जो आशिल्लो तो अतुलनीय आशिल्लो की खुबशे मिडिया हाऊसेसांक इंटरनॅशनल पर्पल फेस्टाची माहिती नाशिल्ली की आमी कितले डेप्थार वचून काम करता, कितले खोलवर आमचें काम आसा आनी हे पावोवपाची गरज आसा की संपूर्ण जगाक दाखोवपाची गरज आसा. ह्या माध्यमांतल्यान आमी आमचे दिल्लीचे सगळे मिडिया हाऊसेस आसात तांणी आमकां पूर्णपणे आश्वासीत केल्लें आसा की आमी गोंयांत येवन टायम टू टायम हे सगळे आमी स्प्रेड करतले आनीक आमी स्टोरीज करतले, कवर करतले आनी ताका खूब मोठी प्रसिद्धी दितले. जे आमचें कार्य आसा ते कार्याची पावती ही सगळे कडेन पावची ह्या दृश्टिकोनांतल्यान अत्यंत म्हत्वाचें एक वर्कशॉप एक दिसाचें थंय जाल्लें आसा. हांव खूब खूब देव बरें करता रायझिंग फ्लेम हो NGO जो सतत 2 वर्सां फाटलीं आमकां तांणी काम केल्लें आसा आनी ह्या वर्साक ते मुखार सरलेले आसा. जे युनायटेड नेशन जे आसा तेंचे बरोबर तुमची काल बैठक जाली, अशें कितें आसलें ह्या बैठके भितर? हय, काल आमचे म्हणजे म्हजे बरोबर आशिल्ले की आज एक स्टेट कमिशन फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीचे सेक्रेटरी आज एक आनीक हांव एक मिनिस्टर म्हणून आमचे युनायटेड नेशन्स इन इंडिया हांचे जे स्टेट रेजिडेंट आसात, म्हणजे रेजिडेंट कमिशनर ऑफ युनायटेड नेशन श्री शॉम्बी श्रॉफ हांचे बरोबर आमची म्हत्वाची मिटींग जाली. तांचे सगळे ऑफिसर्स जे आसात, डायरेक्टर्स आसात, हे सगळे त्या हातूंत भितर हजर आशिल्ले आनी युनायटेड नेशना बरोबर आमी आयज इंटरनॅशनल पर्पल फेस्ट एक कॉलॅबरेट केल्लें आसा. युनायटेड नेशनाची एक म्हत्वपूर्ण अशी भुमिका आयज आसा. सादारण ते 25 देश आयज आमी टार्गेट केल्ले आसात आनी 25 देश आतां पर्यंत ताणें आपले म्हणजे पार्टिसिपेशन दाखयल्लें आसा. इट वूड रीच टू 30 आनी 10 दिसांनी 30 देश आमचे बरोबर आसात. म्हणजे आमकां थोडेशे फायनान्शियल प्रॉब्लम्स आसात पण तरी आसतना स्वताहून युनायटेड नेशन मुखार सोडून ताणें आमकां खूब एसिस्ट केल्लें आसा की ह्या देशां भितर इंटरनॅशनल पर्पल फेस्टाची माहिती आनी आमचो रोल जो दिव्यांगा खातीर आसा, पर्सन विथ डिसेबिलिटीजा खातीर ज्यो कितें सोयी सवलती तांकां जाय पडटात, तांचे एम्पावरमेंटा खातीर, तांचे सशक्तीकरणा खातीर ज्यो गोश्टी जागतीक लेवलाचेर जावपाक जाय त्या दृश्टिकोनांतल्यान युनायटेड नेशनाची खूब म्हत्वपूर्ण हें आसा, भुमिका आसा. म्हणूनच जे आमचे तांचे प्रतिनिधी आसात इंडियेन भितर, जे शॉम्बी श्रॉफ म्हणून आसात, ते अत्यंत पॉझिटिव्ह आसा आनी ते आपले टिमीक घेवन
म्हाका दिसता की संपूर्ण आठवडभर ते गोंयान भितर रावतले आनी हांगची प्रत्येक जी गोष्ट आसा ती इतर नेशनाक सांगतले की गोंयान भितर इंटरनॅशनल पर्पल फेस्टाचे जे अचिव्हमेंट्स आसात जे आमी करतात ते जगान भितर आयज ताची गरज आसा की दिव्यांग क्षेत्रान भितर जे प्रगत राष्ट्र आसात तातूंत भितर तांच्यो बेस्ट ऑफ दी पॉलिसीज, बेस्ट ऑफ दी प्रॅक्टिसीस, बेस्ट ऑफ दी एक्ट्स आनी बेस्ट ऑफ दी म्हणजे आमचे लेजिस्लेशन्स जे करपाक जाय त्या दृश्टिकोनांतल्यान आदान प्रदान करपा खातीर युनायटेड नेशनाची खूप महत्वपूर्ण भूमिका काल आमची साधारण 2 तासाची चर्चा तांच्या भितर बरोबर जाल्ली आसा आणि त्याच्या नंतर आम्ही स्पॉटलाइट या मीडिया सेन्सिटायझेशन अबाउट दिव्यांग या कार्यक्रमाकय भागीदार घेतली.